आणि आपण पाहत आहात लोकन्याय मराठी न्यूज चॅनल। त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नसेल ही तुमची जबाबदारी आहे। या गुंडाला खुनीला या शहरातून काय सगळीकडून हद्दपार करा, याचा इन्काउंटर करा, याला पक्षातून काढून टाका, एवढीच विनंती करू। गेल्या 4 दिवसापासून श्रीरामपूरमध्ये जी अशांतता झाली होती, श्रीरामपूर मागच्या 4-5 वर्षापासून त्या अशांततेचं स्वरूप श्रीरामपूरच्या जनतेने बंद ठेवून मागच्या 4 दिवसापासून दाखवलेलं आहे। आज 4था दिवस आहे, श्रीरामपूर कडकडीत बंद आहे। ज्या लोकांनी श्रीरामपूरच्या शांततेचा भंग केला, श्रीरामपूरच्या प्रत्येक जनतेला कुठे ना कुठे त्यांनी त्रास दिला, आज त्यांना उत्तर देण्यासाठी श्रीरामपूरची जनता रस्त्यावरती उतरली आहे। आज 4था दिवस आहे बंदचा आणि आज 4थ्या दिवशी मोठा मोर्चा या ठिकाणी श्रीरामपूरच्या आम जनतेच्या माध्यमातून या ठिकाणी निघत आहे। एवढीच आमची सरकारला विनंती आहे की अशा विघ्न संतोषी लोकांवरती मोका दाखल करून यांच्यावरती सक्त कारवाई करावी। धन्यवाद। रामदैवत श्री हनुमान मंदिरापासून आम्ही सर्व पक्षीय सर्व संघटना मिळून आज मोर्चा काढतो आणि मेन रोडच्या सर्व मार्केटमध्ये चालून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी या मोर्चाचा समारोप होणार आहे। आणि या मोर्चाची प्रमुख मागणी आम्ही पहिल्या दिवस म्हणतोय की संघटित गुन्हेगारीवरती मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, तीच आमची आजही मागणी आहे। आणि खूप मोठा प्रतिसाद नागरिकांनी व्यापाऱ्यांनी आम्हाला दिलेला आहे। आमच्या 4था दिवस आहे आज, 4थ्या दिवशीसुद्धा पूर्ण गाव कडकडीत बंद आहे। त्याबद्दल मी सर्व व्यापाऱ्यांचे मनापासून आभार मानतो आणि नक्कीच यातून या सगळ्या गुन्हेगारीवरती चाप लागेल, त्यांचं सगळं कामकाज थांबवून जाईल आणि त्यांच्यावरती योग्य ती कडक कारवाई होईल अशी आशा व्यक्त करतो। गेल्या 2-3 दिवसात पोलिसांनी पोलीस प्रशासनाने या सगळ्या गावाच्या दबावामुळे कडक भूमिका घेतलेली आहे। अनेक ठिकाणी धाडी टाकायचं काम त्यांचं चाललेलं आहे आणि यातून असं सकारात्मक चित्र दिसतंय की नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गुन्हेगारीचा बिमोड होईल। जनतेमध्ये जर कायम राहिलं तर मला वाटतं याचा बंदोबस्त होईल आणि आता शासन देखील जागं झालं पाहिजे। आजच
गुन्हेगाराबरोबर मैत्री केलेल्या काही कर्मचाऱ्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली, ती पुरेशी नाही आहे. असे सर्व पोलीस खात्यातले अधिकारी कर्मचारी शोधले पाहिजेत. त्या सर्वांना फक्त निलंबित नाही, बडतर्फही केलं पाहिजे आणि या गुन्हेगाराबरोबर त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजेत. तेव्हा याच्यावर नियंत्रण येईल असं मला वाटतं. मामया श्रीरामपुरात आकाश दुबैया या तरुण हॉटेल व्यावसायिकाची जी निर्घुण हत्या झाली, त्या हत्येच्या निषेधार्थ सकल श्रीरामपूरकरांनी गेल्या आज 4था दिवस आहे आंदोलन सुरू केलेलं आहे. श्रीरामपूर शहरामध्ये, तालुक्यामध्ये, संपूर्ण मतदारसंघामध्ये गुंडगिरी जी वाढली तिचा बंदोबस्त झाला पाहिजे. नशेचे इंजेक्शन, गोळ्या, गांजा या ज्या गोष्टी तरुण पिढीला बर्बाद करतायत, या श्रीरामपुरात गल्लीबोळात ग्रामीण भागात लोकांपर्यंत येतात कशा, त्याच्यावरती पोलीस यंत्रणा शोध कसा घेत नाही, त्यांना इथपर्यंत पोहोचवणारी यंत्रणा कोणाची आहे, या संदर्भामध्ये संबंध श्रीरामपूर सकल नागरिक एकवटलेले आहेत. नागरिकांची माफक अपेक्षा आहे की श्रीरामपूर गुंडगिरी मुक्त झालं पाहिजे, श्रीरामपूर नशामुक्त झालं पाहिजे, श्रीरामपुरात तरुण पिढी बर्बाद करण्याचं जे काम सुरू आहे ते बंद झालं पाहिजे. व्यापाऱ्यांना, व्यावसायिकांना, सर्वसामान्य माणसांना उजळ माथ्यानं न डगमगता न घाबरता फिरता आलं पाहिजे. कोणाचीही दहशत या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या माणसांवरती, सर्वसामान्य नागरिकांवरती नसावी. वाळूचे जे अवैध धंदे सुरू आहेत त्याच्यावरती सुद्धा आळा बसला पाहिजे. या अशा असंख्य मागण्या या निमित्तानं श्रीरामपूरच्या नागरिकांच्या आहेत आणि ही आकांक्षा आहे लोकांची. यामध्ये सरकारनं कडकातली कडक कारवाई करावी आणि जे कोणी यामध्ये असतील त्यांच्याविरुद्ध शासनानं कडक धोरण घेऊन कारवाई करावी, ही माफक अपेक्षा जनतेची शासनाकडनं आहे. श्रीरामपूर शहरामध्ये गेल्या 4 दिवसापासून बंद पाळण्यात आलेले आमचे मित्र शेखर दुबाई यांचे चिरंजीव आकाश दुबाई यांचं खून करून निधन झालेले आहे. त्यामुळे श्रीरामपूरमध्ये गेल्या 4 दिवसापासून श्रीरामपूर पूर्णपणे बंद आहे आणि आज हा मोठा मोर्चा श्रीरामपूर शहरामधून निघणार आहे. गेल्या 4 दिवसापासून श्रीरामपूर पूर्णपणे बंद आहे या निषेधार्थ. कारण जो खून झालेला आहे, अतिशय निधून खून झालेले आहे, अशा प्रकारे होणं हे श्रीरामपूरच्या दृष्टीने अतिशय धोकादायक आहे. या पुढच्या काळामध्ये या अशा गोष्टी घडू नये यासाठी हे सर्व मोर्चा आंदोलनं चालू आहे. आणि सर्वात जर जबाबदारी म्हटलं तर प्रशासनाने याची जबाबदारी घेतली पाहिजे. प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक ठिकाणी त्यांनी लक्ष देऊन असे गुन्हे होणार नाही, अशा मारामाऱ्या होणार नाही या दृष्टिकोनातून पोलीस विभागाने व प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजे.